पत्रकार बंधू आणि भगिनीनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं बऱ्याच कालावधीनंतर आपण आज या ठिकाणी एकत्र भेटतोय। का भेटतोय याचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, किंबहुना आमच्यापेक्षा ते आपल्याला जास्त माहिती, परंतु शेवटी एक आपली कार्यपद्धती लोकशाहीतली, त्या कार्यपद्धतीप्रमाणे आम्ही राजकीय पक्ष माननीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्या काही घटना घडतायत त्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचाव्या यासाठी आम्ही आपल्याला आज या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। आणि जी काही माहिती आमच्याकडे आहे ती आपल्याला पारदर्शकपणे सांगितली जाईल असे या ठिकाणी सांगतो आणि मी पुढच्या कामकाजाला सुरुवात करतो। आपल्या समोर आज दोन विषय मुख्य आहेत। एक पहिला विषय आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांनी नवी मुंबईसाठी काही पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत। त्यापैकी मी स्वतः विठ्ठल मोरे शिवसेना उपनेता म्हणून माझी आजच नेमणूक झाली आहे। त्यानंतर माझे सहकारी सन्माननीय M.K. मडवी यांची संपर्क प्रमुख म्हणून महानगरपालिका क्षेत्र ऐरोली आणि बेलापूर या ठिकाणी नेमणूक झालेले आहे। तिसरे सन्माननीय श्री प्रवीण म्हात्रे यांची ऐरोली विधानसभा क्षेत्राचे जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक झालेले आहे। चौथे सन्माननीय श्री प्रकाश पाटील यांची बेलापूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हा प्रमुख नेमणूक झालेले आहे। आणि पाचवे आमचे महेश कोठीवाले हे शहर प्रमुख म्हणून ऐरोली विभाग या ठिकाणी त्यांची नेमणूक झालेली आहे। या सर्वांना आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊ आणि पुढच्या कामकाजाला सुरुवात करू। विषय क्रमांक 2, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून 6 नगरसेवक, मी 6 एवढ्यासाठीच म्हणतो की कालच त्यांचे फोटो अनेक बॅनरवरती झळकलेले आहेत। हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत। उद्या त्यांचा विष्णुदास भावेमध्ये प्रवेश आहे, त्याचं आमंत्रण कदाचित आपल्याला असेल। त्यामध्ये पहिले आहेत श्री काशीनाथ पवार, हे माजी नगरसेवक आहेत। त्याचप्रमाणे आपल्या शिवसेनेचे ते शहर प्रमुख म्हणून बेलापूर विभागाचं काम पाहतात। नंबर 2 कुमारी भारतीताई कोळी, या दिवाळे गावच्या नगरसेविका असून माजी नगरसेविका असून त्यांच्याकडे शिवसेना महिला आघाडीचं उपजिल्हा संघटक हे पद आहे। तिसरे आहेत सुनीता मांडवे, या नगरसेविका असून त्या उपशहर संघटक आहेत। चौथे आहेत कोमल वास्कर, या माजी नगरसेविका असून शहर संघटक आहेत। आणि पाचवे आहेत रंगनाथ आवटी, हे नगरसेवक असून विभाग प्रमुख आहेत। आणि 6वे आहेत श्री सोमनाथ वास्कर, हे माजी नगरसेवक असून त्यांच्याकडे महानगर प्रमुख पद आहे। आता या प्रत्येकाच्या बाबतीत आपल्या समोर थोडक्यात माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो। तो असा की काशीनाथ पवार हे आमच्याकडे आले तेव्हा ते काँग्रेसमध्ये पूर्वी होते, ते आमच्याकडे आले, आम्ही त्यांना तिकीट दिलं। तिथे आमच्याकडे उमेदवार होते तरी सुद्धा आम्ही त्यांना तिकीट दिलं, ते निवडून आले। आता निवडून आल्याला 10 वर्ष झाली, 5 वर्षामध्ये प्रशासकीय राजकीय सेवेत गेली आणि प्रशासनाचा कारभार होता। मात्र त्यांच्या वार्डामधलं काम ते करत होते आणि काही वार्डात तर अडचणी येत होत्या, तर पक्ष त्यांच्यासाठी प्रशासनाकडे नेहमीच आंदोलन असेल, मागणी असेल, ते आम्ही उभं करत होतो। परंतु त्या मध्यंतरी सुद्धा आम्ही त्यांना शहर प्रमुख हे पद दिलं। म्हणजे आपल्या जे पक्ष फूट झाली
त्यानंतर काशीनाथ पवार यांना आम्ही त्या भागाचे किंवा बेलापूरचं शहर प्रमुख पद दिलं, तरी सुद्धा त्यांचं समाधान झालं नाही. तर ते का गेले याचं आपण संशोधन नंतर करू. त्यानंतर भारतीताई कोळींचे बंधू अभिमन्यू कोळी हे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख होते आणि त्यांनी खूप चांगली बांधणी युवकांची बेलापूर मतदारसंघ किंवा पूर्ण नवी मुंबईमध्ये खूप चांगली बांधणी केली होती. त्यांना पहिल्यांदा तिकीट दिलं, ते निवडून आले. त्यानंतर तो भाग महिला झाल्यामुळं, रिझर्वेशन आल्यामुळं त्यांच्या बहिणीला तिकीट दिलं, त्याही निवडून आल्या 2 वेळा. आणि आज त्यांना आपण महिला आघाडीचं उपजिल्हा संघटक हे पद दिलं. त्यामुळं त्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारची अडचण नव्हती. त्या भागामध्ये आम्ही पक्षाच्या माध्यमातून निरनिराळी आंदोलन केली आणि त्यांना त्या ठिकाणी काही अडचणी आल्या, त्यासाठी पक्ष त्यांच्यावर उभा राहिला. किंबहुना त्या ठिकाणी नवरात्र उत्सवाचा मोठा जो कार्यक्रम होतो त्यामध्ये सुद्धा आम्ही स्वतः माननीय खासदार साहेब स्वतः त्या ठिकाणी होते, आमचे पदाधिकारी जात होते आणि आम्ही त्यांना नेहमीच सहकार्य करत होतो. आता या सुनीता मांडवेताई या सन्माननीय रतन मांडवे यांच्या पत्नी, पूर्वी रतन मांडवे हे मनसेमध्ये होते. मनसेमधून ते आमच्याकडे आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आणि त्यांना आपण तिकीट दिलं, ते निवडून आले. त्यांना पक्षप्रतोद केलं. नंतर पुढच्या टर्म मध्ये तो रिझर्व्ह झाला महिलांसाठी, त्यांच्या धर्मपत्नीला तिकीट दिलं, त्याही निवडून आल्या आणि आज सगळ्यात ते चांगले काम करतात. त्यांचा चिरंजीव त्याला युवा सेनेचं शहर संघटक पद दिलं आणि तो आता अजूनही कार्यरत आहे. त्यांच्या बाबतीत त्यांनी निर्णय अजून आम्हाला कळवलेला नाही. माझी माहिती असे की ते पक्षाचं काम करणार आहे. बरोबर. त्यानंतर आमच्या शहर संघटक आणि माजी नगरसेविका कोमलताई वास्कर या नगरसेविका असून शहर संघटक आहेत. आम्ही ज्या वेळेला काही पक्षामध्ये बदल करायचं ठरवलं तेव्हा त्यांना प्राधान्य, वास्तविक पाहता त्या सभागृहात किती काम केलं असेल तुम्हाला माहिती आहे, परंतु नगरसेविका म्हणून काम करत असताना त्यांचे पतिराज सन्मान्य वास्कर हे काम करतात, त्यामुळे त्यांना फारसं काम करावं लागत नव्हतं. असं असताना सुद्धा आम्ही त्यांना शहर संघटक पद दिलं आणि आज पुढचं तिकीट त्यांच्यासाठी पक्का होतं. परंतु अशाही परिस्थितीत त्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यानंतर माजी नगरसेवक सन्मान्य रंगनाथजी आवटी हे नगरसेवक आहेत आणि विभाग प्रमुख सुद्धा आहेत. आपल्याला माहिती आहे साधारणपणे 2 वर्षापूर्वी म्हणजे आपल्या कोविडच्या नंतर त्यांच्या भागामध्ये गॅस कनेक्शनचं सेंटर आलं. आम्ही सर्व पदाधिकारी होते, रात्रीचे घेऊन माननीय खासदार माननीय तत्कालीन खासदार माननीय राजनजी विचारे स्वतः आम्ही रात्री 9:30 वाजता येऊन आम्ही त्याचं उद्घाटन केलं आणि त्यांच्या भागामध्ये गॅस कनेक्शन पहिल्यांदा सुरू करून दिलं. सर्व बाबतीत त्यांचा वारकरी संप्रदायाचा सप्ताह जरी असला तरी प्रत्येक वेळेला मी स्वतः जिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्या समारोपाला ते मला निमंत्रित करत होते आणि मी प्रत्येक वेळेला पोहोचत होतो. त्यानंतर श्री सोमनाथ वास्कर, आता यांच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती आहे. ते स्वतः नगरसेवक आहेत, 3ऱ्यांदा निवडून आलेले आहेत आणि त्यांना एक तरुण नेतृत्व म्हणून आपण त्यांना महानगर प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यांना अनेक लोकांचा विरोधही होता, परंतु मी हट्ट धरला आणि शेवटी विचारे साहेब आणि मी माननीय उद्धव साहेबांकडे शिवसेना भवन मध्ये जाऊन विचारे साहेब म्हणाले, साहेब काकांचा हट्ट आहे, तो पुरा करावा लागतोय आणि आपण त्याला महानगर प्रमुख केलं. या सर्व गोष्टी करत असताना त्यांना पक्ष सोडण्याची कुठलीही घाई आणि कुठलीही गडबड करण्याचं काही कारण नव्हतं. कारण निवडणुका नक्कीच तोंडावर आहे, त्यांना काही अंदाज आला असेल आणि हे 6 जण, तर त्यापैकी आमचे दुसरे नगरसेवक जे आम्ही त्यांना आम्ही जाऊन कधीही भेटलो नाही. तुम्ही जाऊ नका, तुम्ही थांबा, तुमचं इथे चांगलं भविष्य आहे. त्यांचं भविष्य त्यांना माहिती आहे, ते इथेही काम करतात आणि पुण्यामध्ये सुद्धा
ते मोठ्या पदावर काम करतायत शिवसेनेच्या विस्तारक हे मोठे पद आहे. आणि आमचे सचिनभाई अहिर यांच्याबरोबर ते काम करत असतात. त्यांना कोणी सांगावं लागलं नाही. यांनाही खोक्याची गरज होती. खोक्याची गरज तुम्हा आम्हाला सर्व नाही, परंतु काय वागावं, कसं वागावं आणि कुठल्या पद्धतीने वागावं, शेवटी माणूस म्हणून आपली काहीतरी पैशापेक्षा किंमत आहे. या गोष्टीला आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणून सोमनाथ वासकर यांच्यासाठी पद, यांच्यासाठी परवा म्हणजे गेल्या महिन्यामध्ये स्वतः रश्मीताई ठाकरे त्या कार्यक्रमाला त्यांच्याकडे आल्या, हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. मग बघा, आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे आज आम्हाला त्यांचा केवढा आदर आहे. त्या स्वतः त्या ठिकाणी त्यांच्याकडे आल्या त्यांच्या आमंत्रणाचा मान राखून. आणि आज तुम्ही अशा प्रकारे एवढा मोठा बदल करता. ज्या वेळेला गेल्या वर्षी तिथे शाखा नंबर 73 या ठिकाणी शाखा स्थापन केली. कारण का, मिलिंद सूर्यराव तेव्हा शिवसेना पक्ष सोडून शिंदे गटामध्ये गेले. त्यावेळेला तिथे स्वतः आदित्य साहेब जातीने येऊन त्या शाखेचं उद्घाटन केलं. त्यावेळेला सोमनाथ वासकरांचाही मान राखला गेला. परंतु या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्यानंतर या लोकांना किती मोठी किंमत आज शिंदे गटाचे लोक देतात, किंवा स्वतः माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राच्या सरकारची आज धुळधाण उडवलेली आहे. लाडकी बहीणला 1500 वरून 500 वर आणलं. शेतकऱ्यांना आपण कुठल्याही प्रकारची कर्जमाफी देत नाही, त्यांना पीक विमा देत नाही. तो 1 रुपया पीक विमा आहे, तो आपण त्यांना माफ करत नाही. त्याचबरोबर आज ज्येष्ठ नागरिकांना एसटी मध्ये प्रवास होता, तो आपण बंद करून टाकला. आज महागाई एवढी वाढलेली आहे. मला सांगा, अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांनी हे नगरसेवक खरेदी विक्रीचं काम जे चाललेलं आहे, आता आपण आतापर्यंत आमदार खोकेवाले समजत होतो, नगरसेवकही खोकेवाले झाले. किती दिले, काय दिले, ही जेवढी मला माहिती आहे किंबहुना त्याहीपेक्षा जनतेला माहिती आहे, आपल्यालाही माहिती आहे. आणि म्हणून मी त्या फिगर मध्ये जात नाही, परंतु खोक्याच्या लालचीने महाराष्ट्राचा खून करण्याचं काम या फितूर नगरसेवकांनी केलं आहे, असा माझा आरोप आहे. म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी, माझे सर्व मान्यवर पदाधिकारी सहित माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, आमचे शिवसेना नेते, माझे खासदार, माझे माननीय अजय विचारे यांच्यातर्फे आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो की आम्ही तुमच्या समोर मांडलेली ही बाजू आपण जनतेपर्यंत पोहोचवावी. त्याच्या मागचा आमचा सर्वांचा अतिशय दृढनिश्चय आहे. या लोकांनी पक्षाने सर्व गोष्टी दिल्या असताना ज्या बेईमानीने आज पक्ष सोडण्याचा निर्णय घेतलाय, फक्त खोक्याच्या लालसेपोटी, यांना आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये धूळ चारल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा निर्धार आहे. आज या आपल्या पत्रकार परिषदेमधून जनतेसाठी आमचा निरोप आहे. धन्यवाद. थँक्यू साहेब. आठवड्यात 15 दिवसापूर्वी हे सगळे लोक मातोश्रीवर घेऊन गेलेले होते. तक्रार केली होती त्यांनी. तक्रार करणारे पक्ष सोडून चालले असतात. हा, खरंय. परंतु कुठलाही पक्ष चालवताना, कधी लहान मोठा पक्ष असू द्या, आमचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर पक्ष जगात प्रसिद्ध आहे. आणि हा पक्ष चालवताना आदरणीय पक्षप्रमुख हे प्रत्येक पदाधिकाऱ्याची काळजी घेतात. मग मी असेल, प्रकाशजी असतील, घोसाळकर साहेब असतील, कुलकर्णी साहेब असतील, आमचे कडू साहेब असतील, इकडे आमचे मडवी साहेब आहेत, आमचे म्हात्रे साहेब आहेत, हे सर्व शिशवे साहेब आहेत, किंवा आमचे इतर मान्यवर पदाधिकारी, या प्रत्येकाची माहिती जर तक्रार आली तर तिथे मिळते.
त्यामुळे त्यांना ती माहिती मिळाली किंबहुना ते आम्हाला परवाच्या 18 तारखेला बोलले, मला संपूर्ण नोव्हेंबरची नीट माहिती आहे, कुणी काही सांगण्याचा आवश्यकता नाही. त्यामुळं तक्रार केली, ती तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचली, त्यांनी काही जो निर्णय घ्यायचा तो घेतला. तुमच्या समोर निर्णय आहे. खासदार नरेश मस्के म्हणणं आहे की जी पदं दिली तुम्हाला ती पदं तुम्ही घ्यायला स्वीकारत नाही, मात्र तुम्ही जी पदं दिलेली आहेत पदं मांडलेली आहेत कोणी घेत नाही आणि तुमच्या वेळात टाकलेली पदं. हे बघा, कसं आहे, त्यांच्या प्रश्नाला किंवा त्यांच्या म्हणण्याला इथं उत्तर देण्याचं कारण नाही, परंतु आम्ही सर्वजण आहेत ना, पक्षाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पक्षाबरोबर राहिलो आहोत याची माहिती किंवा याची जाणीव पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आहे, पक्षप्रमुखांना तर आहेच आहे. मस्के काय म्हणतात त्याचं उत्तर आम्ही देण्याची गरज नाही. मात्र ही जे बसलेले सर्व चेहरे आहेत, चेहरे तुमच्या समोर आहेत, ते काय म्हणतात त्यांना लक्षात भाऊ. दिल्ली देखील विरोधात तुमची बुधवारचा जसा बाजार भरतो त्यांच्या म्हणण्याला आम्ही महत्व देत नाही. त्यांच्याकडे पदाधिकारी नाहीत म्हणून ते खोके देऊन पदाधिकारी विकत घेत आहेत. असे दिले जातात केंद्रासाठी तुम्ही जे आरोप करता, खोके देऊन जे आरोप करता तुम्ही कशा प्रकारचे टेंडर त्यांना देण्यात आले, त्यामुळे ते नगरसेवक ठाकरे गटाचे शिंदे गटाकडे ऐका, कारण काय ती माहिती ऐका, जी माहिती तुम्हाला बोललो मी आमच्याकडे जी आहे, हा इतकी मी तुम्हाला डिटेल सांगितलं की आमच्याकडून आता बघा, आम्ही सत्तेवर नाही. माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर आम्ही विरोधात आलो, तुमच्या समोर आम्ही आलो. त्यावेळेला आमच्यापैकी बरेच लोकांना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला ऑफर दिल्या, तुम्ही आमच्याकडे या. आता प्रत्येकाला दिले, त्यापैकी मी तुम्हाला सांगतो, मला तर सांगितलं तुला सिडकोचं डायरेक्टर पद देतो, तू राजीनामा दे, पक्षाचा जिल्हा प्रमुख. मी त्याला म्हटलं तुम्ही माझी गळचेपी करायची नाही, मी मातोश्रीचा शिवसैनिक आहे, तुम्ही हे बिलकुल बोलू नका. त्या मी ऐकलं नाही, माझ्या हॉटेलवर धाड टाकली मुलांची. नंतर माणूस पाठवला, ते संजय मोरे ठाण्याचे माजी महापौर, त्यांनी फोन केला. मी म्हटलं मी तुमच्या साहेबाचा निरोप घेत नाही. नंतर माझ्या हॉटेलवर रेड टाकली, 3 वेळा हॉटेल तोडलं. तुम्ही कमिशनर जाऊन विचारा, रात्री 3:30 वाजता कमिशनर उभं राहून तोडलं. माझ्या हॉटेलमध्ये एकही फूट बेकायदेशीर बांधकाम नाही, चुकीचं काम नाही. रेड पडली, रेड कशाला पडायची आमच्यावर? आमचं हॉटेल 1 वाजता रात्री बंद होतं, त्या 1:35ला मुलं साफसफाई करत होती. हे सर्व वृत्तपत्रात आलेलं आहे. पण त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, जर माझ्या हॉटेलमध्ये चुकीची गोष्ट असेल तर केस नोंदवा. नाही, दुसऱ्या दिवशी चिपीला भेटलो, चिपीने माफी मागितली, आम्ही चुकीचं काम करत नाही. आणि मी ही गोष्ट माझ्या पक्षाच्या कुणालाही सांगितलं नाही. मी एकटा लढलो आणि आजही लढू. आम्ही त्यांना म्हणत नाही, पण त्यांनी जर अशा प्रकारे आमच्यावरती खोट्या आरोप करत असतील तर त्यांना म्हणा तुम्हाला लकला भाऊ, आम्ही आमच्या घरी सुखी आहोत. तुम्ही एकटेच लढताय, पण पक्षातूनच तुम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होते? मुळीच नाही, तसं त्याने प्लॅन केला होता मला एकटं पाडण्याचा. मी तर तुम्हाला सांगतो, तुम्ही बरोबर प्रश्न विचारला. त्यांनी मला एकटं पाडण्याचा प्लॅन केला होता आणि ते मातोश्रीवर त्यासाठी पोचले होते. ते जाण्यापूर्वी त्यांनी ऍडव्हान्स घेतले होते, ते मला माहिती नाही. ते मला माहिती आहे, आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. माझं ऐकत, ते मला माहिती नाही. परंतु ते तिथे गेले, तिथे त्या प्रकारे उद्धव साहेब आणि मी समोर बसलो, पण मी एकाही प्रश्नाला उत्तर दिलं नाही. किंबहुना सांगितलं यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची माझी जबाबदारी नाही. जे काही मला बोलायचं होतं ते पक्षप्रमुखांनी जाऊन आतमध्ये बोललो. हे माझे सर्व सहकारी आहे. एक मुद्दा असा आहे की आता जे मातोश्रीवरती तक्रार आपल्या बाबतीत केली होती त्याचे ते 6 नगरसेवक तिकडे गेले, परंतु अनेक पदाधिकारी, अनेक माजी नगरसेवक आज या सभागृहात आहेत, तेही तुमच्या कार्यपद्धतीवरती नाराज आहेत आणि त्यांनी देखील नाराजी व्यक्त केली. येणाऱ्या काळात तेही देखील शिवसेना सोडून जाण्याच्या तयारीमध्ये आहेत.
हा एक मुद्दा. आणि त्यांचा थेट आरोप आहे की हे पदाधिकारी जाण्यापूर्वी तुमचे संबंध भाजपसोबत खूप जवळीक वाढली होती आणि त्याचमुळे सगळे नाराज आहेत. आजही या सभागृहामध्ये लोक नाराज आहेत कारण तुम्ही भाजपासोबत तुमचे संबंध जास्त वाढलेले आहेत. त्याचं उत्तर मी माझ्या पक्षप्रमुखांना दिलेलं आहे आणि पक्षप्रमुखांची जबाबदारी आहे. त्यामुळं मी तुम्हाला माहिती, मी माननीय मंत्री महोदय गणेश नाईक यांना मी त्यांच्या जनता दरबारात भेटलो, लपून नाही गेलो. सर्व पत्रकार होते, अधिकारी होते, ते स्वतः होते. मी गेल्यानंतर ते उठून उभे राहिले. मलाही त्याचं खूप प्रेशर आलं का त्या दरबार त्यांचा आहे. असं असताना माझ्यासारखा एक पदाधिकारी गेल्यानंतर मी त्यांचा सहकारी, जुना सहकारी, ते उभे राहिले. मी त्यांना फक्त म्हटलं की मला तुमची वेळ द्या, मला बोलायचं आहे. त्यांनी अजून वेळ दिलेली नाही. मी दुसऱ्या दिवशी, ती तारीख होती 28 फेब्रुवारी, दुसऱ्या दिवशी 1 मार्चला मी माझ्या पक्षप्रमुखांना जाऊन ते सांगितलं, साहेब मी काल माननीय श्री गणेश नाईकांना भेटलो. माझ्याबरोबर हे होते, विचारा, सौमित्र कडू होते, आमचे समीर बागवान होते. माझी कुठली गोष्ट लपलेली नाही आणि जे मी करतो ते पक्षासाठी करतो. वैयक्तिक माझा काही उद्देश नाही. मी, तुम्हाला माहिती आहे, माझे कमीत कमी गरजा आहेत आणि त्या कमीत कमी गरजाप्रमाणे मी चालतो. त्यामुळे मी कोणावरही अवलंबून नाही. म्हणून तुम्हाला तेही माहिती आहे की गणेश नाईक साहेबांना या ठिकाणी तात्विकदृष्ट्या विरोध करणारा विठ्ठल मोरे हा 1 नंबरचा माणूस आहे. तरी तो माझे त्यांचे तात्विक संबंध चुकीचे नाही का? ते या निमित्तात काय लोकांनी सांगितलं ते सर्व उद्धव साहेबांना कळालं. तरी उद्धव साहेबांनी माझी नेमणूक केली उपनेता म्हणून. पक्ष हे चालवत आहेत ना का मी चालवते? तुमची शंका बरोबर आहे. त्यामुळे मला सर्वांसमोर बोलता आलं. तुमचं काही चूक नाही, पण जे घडलं ते लोकांसमोर घडलं. तुम्ही त्याविषयी होतात लोकसत्ताच्या सेमिनार मध्ये शेखर, किती वेळा माझं नाव घेतलं त्यांनी. 1999 साली ते निवडणुकीत हारले, किती वेळा बोलले मला. मी बसलो होतो तिथे. हे माझा गुन्हा असेल तर तुम्ही मला शिक्षा करा. हा जर माझा गुन्हा असेल तर मी शिक्षेला पात्र आहे. पोलिसांच्या बरोबर ना. आता मला एक सांगा, आता हे जे लोक गेले त्याच्यापैकी अनेक लोक असे आहेत की त्यांच्या वॉर्डामध्ये, त्यांच्या प्रभागामध्ये त्यांचं बऱ्यापैकी वजन आहे किंवा जनसंपर्क दांडगा आहे. मग येत्या निवडणुकीत हे डॅमेज कंट्रोल तुम्ही कसं करणार? बघा, आता ती जी मंडळी गेली त्यांच्यावर वार्डातली किती लोक गेली आणि ह्यांची किंमत कोणी वाढवली, कशामुळे वाढली? मी तुम्हाला सांगतो, या प्रश्न मला खूप डेप्थ आहे. ज्या वेळेला ही सर्व मंडळी खोके घेऊन पक्ष फोडून 40 आमदार गेले, त्यावेळेला ही सर्व मंडळी शिवाजी चौकात उभी राहून आंदोलन केलं. ते जर आंदोलन केलं नसतं तर आज ह्यांची किंमत जी काही तुम्ही बघताय ऐकताय ती झाली असती का? 2 रुपये कोणी त्यांना दिले नसते. फक्त ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठेप्रती आम्ही जी मंडळी सर्वजण उभे आहोत, त्यामुळे यांची किंमत वाढलेली आहे. यांची वैयक्तिक किंमत नाही. तुम्ही बघाल, मी तुम्हाला आज या ठिकाणी 21 तारखेला 4 वाजता तुम्हाला मी सांगतोय, यापैकी एकाला पण निवडून देणार नाही पब्लिक. जनता, इथला मतदार हा सुज्ञ आहे. त्यांना कळतंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा भावनिक पक्ष असला तरी तत्वावर चालणारा पक्ष आहे. तो कोणाची मांडवली करत नाही. विधानसभेत असं फळ मिळालं का? ते बघा, ती त्याच्या वेळेची ती किंमत असते असं म्हणा तुम्ही. आम्ही लोकसभेमध्ये तुम्हाला दाखवलं ना, पण विधानसभा ही खरी निवडणूकच झाली नाही. तो विषय मोठा आहे, निराळा आहे. ते मोठमोठे तत्ववेत्ते, मोठमोठे अभ्यासक त्यावरती बोलतायत, ते तुम्ही ऐकताय. तुमच्या चॅनलवरती मोठं डिबेट होते, तुम्ही ऐकताय, ते मी पण ऐकतो. ते रात्री उशिरापर्यंत बसतो मी 2-2 वाजे. पॅनल सिस्टम मध्ये नुकसान होईल असं वाटतं? काहीच नाही नुकसान होणार. अहो, पॅनल सिस्टम काय फक्त आमच्यासाठी आहे, सर्व लोकांसाठी आहे. जे त्यांचं होईल ते आमचं होईल. आता हा भाग खरा आहे. तुम्हाला वाटत असेल आम्ही आर्थिकदृष्ट्या कमजोर आहोत, त्या वेळेला तो व्यवस्था करतो. इथं फक्त निवडणुकीत काय होणार आहे,
अर्थकारण, पण त्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही. आम्ही सत्तेच्या जवळपास असू. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही सत्तेच्या जवळपास असू, हा आमचा निर्धार आहे आणि त्या निर्धारानेच आम्ही सर्व या ठिकाणी आलो. येणारी निवडणूक तुम्ही कोणाच्या जीवावर आणि त्या कारणास्तव लढणार आहात? आम्ही ही निवडणूक आज बघा, आज सुद्धा आमच्याकडे काही मुद्दे आहेत, पण आज त्या मुद्द्यांचा विषय इथं नाही आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे नवी मुंबईच्या विकासामधले काही ज्या उणीवा आहेत त्यातले मुद्दे आमच्या समोर आहेत, पण त्यासाठी आम्ही स्वतंत्र तुमची पत्रकार परिषद घेऊ, तुम्हाला त्या सांगू आणि ते आंदोलन सुरू होईल. आणि म्हणून आमचे मुद्दे असतील ते लोकांच्या जनतेच्या विकासासाठी आम्ही आंदोलन उभं करू, ते मुद्दे असतील. महाविकास आघाडीमध्ये तुम्ही 3 पक्ष आहेत. त्या 3 पक्षामध्ये तुमची शिवसेना जर सोडली तर काँग्रेसला जिल्हाध्यक्ष मिळाला झाला. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला असं वाटत नाही की ते अतिशय कमजोर असल्यामुळे त्याचा फटका तुम्हाला बसेल किंवा खूपच मोठ्या संधी पण आहे? हा तुमचं हे बरोबर आहे, शेखरचं म्हणणं बरोबर आहे. आम्हाला जास्त तिकीट मिळतील. महापालिकेच्या निवडणुका नाही काका आहे तुझं उत्तर द्या ना तुम्ही. काय बोला? त्या पक्षाला जिल्हाध्यक्ष मिळत नाही, दुसरा पक्ष करायला माहिती नाही, कळत नाही आणि तुमचा पक्ष जे आहे ते रेटायचा प्रयत्न करतो गाडी सगळी. ते कसं व्हायचं म्हणजे तुम्हाला? बघा, आमचं पक्ष आहे ना साहेब, हा मराठी माणसासाठी निर्माण झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे. आजही या ठिकाणी काय उणीवा असतील त्या उणीवा त्यावेळेला भरून काढण्याची जबाबदारी आमची आहे. जर आमची महाविकास आघाडी आहे तर आम्ही त्यांना सहकार्य करू. आता त्यांचा अध्यक्ष नेमण्याची जबाबदारी त्यांची आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये महापालिकेच्या निवडणुकांमध्ये कुठेही आता युती होतात त्यांच्यावर भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने दोघही परिस्थिती अशी निर्माण झाली की वेगवेगळे लढतील. अशा वेळी त्यात मुख्यत्वे 2 पक्षांमध्ये लढत ह्या नवी मुंबईच्या महापालिकेमध्ये होणार आहे, ती म्हणजे एकनाथ शिंदे आणि दुसरी म्हणजे भाजप. अशा वेळी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पराभव करण्यासाठी तुम्ही भाजपची साथ घ्याल, त्याची मदत घ्याल का? तसेच ते संबंध चांगले आहेत म्हणून? नाही, पण हा निर्णय आमच्या लेवलचा नाही आहे. हा निर्णय आमच्या नवी मुंबईच्या लेवलच्या पदाधिकाऱ्यांचा नाही, तर हा मोठा निर्णय आहे. परंतु एक तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देईन. तुम्ही असं जो गैरसमज करताय की या ठिकाणी 2च पक्ष लढतील, त्या मताशी मी सहमत नाही. आमची ताकद आहे, आम्ही प्रत्येक वार्डात आमचा नगरसेवक उभा करू शकतो, ही आमची ताकद आहे. त्यामुळं युती कोणाची करायची, काय करायची ते आमचे पक्षप्रमुख ठरवतील. मात्र इथे लढण्याची आमच्यामध्ये सुद्धा ताकद आहे, हे आमचं सामर्थ्य आम्ही टिकवून ठेवलं. सर, युतीच्या म्हणत आहे अंतर्गत युती पडद्यावर संबंध पडद्यावर चांगले फोन करतो. अंतर्गत युती होत नाही. महापालिका निवडणुका आता 5-7 महिने येऊ शकते. पालिकेच्या निवडणुकीला तोडावा, हे जे लोक तुम्हाला सोडून गेले त्याच्या वार्डामध्ये नवीन कार्यकर्ते उभारणार आहेत, तयार आहेत. अहो स्वीकारलेला आहे तयार. तुम्हाला बघा, मी तुम्हाला सांगतो कोण गेले, तुमच्या सोबत होते मांडलेले मान्य केलं ना मी तुम्हाला. 6 लोकांची नावं सांगितली ना. हे बघा, तुम्ही गॅरंटी कोण तुमची तरी देता का? तसे नाही देता येत, गॅरंटी तशी नाही देता येत. परंतु आज या ठिकाणी मी तुमच्या समोर बसलोय, हा खरा आरसा आहे. मग तुम्ही एवढा आमच्यावर विश्वास ठेवा ना, असं तर प्रत्येकाला म्हणता येईल ना. नाही नाही नाही, आज आम्ही सर्वांना बोलवलेलं नाही. आम्ही फक्त उपजिल्हा प्रमुख आणि आमचे काही महत्वाचे पदाधिकारी त्यांना बोलवलं आणि नगरसेवक. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मराठी माणसासाठी आज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे अशी कारणासंकट धरता लागले. तुमच्या मते नवी मुंबईमध्ये मनसे ठाकरेगट एकत्र येणं हे मराठी माणसाच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे आणि ते व्हावं अशी आमची प्रार्थना आहे. हे गेल्यामुळे तरुणांना संधी मिळेल असं तुम्ही बोलला. तुम्ही पदक जेव्हा वाटप करतात तेव्हा फक्त ज्येष्ठ शिवसेने बघणार का लोकसभा विधानसभा मागचं सगळं गणित कागदावरचं बघू तरच त्या व्यक्तीने मतदान पाडण्यासाठी त्याचं काही कर्तृत्व आहे की नाही हे बघणार का नुसते मला द्यायचे म्हणून त्यांना देणार?
नाही, पक्ष या सर्व तुम्ही नाराज करणार पक्ष या सर्व गोष्टी बघूनच करतो निर्णय. दिसत नाहीये काका कागदावर तर तुम्ही दिसत नाही नाही नाही, कसं असते जे एक तुम्हाला मी सांगतो, सकाळीच मी वाचले आहे, पाणी आहे ना, पाणी सर्व पाणी सारखं असतं. मिरचीमध्ये ते मिसळलं तर तिखट लागतं आणि उसामध्ये मिसळलं तर गोड लागतं. पाणी तेच. म्हणून हे तपासण्याची प्रत्येक माणसाची रुची ही निराळी आहे. त्यामुळं पक्ष हे सर्व करत असताना आता बघा, माझ्याकडे मडवी साहेबांनी लिस्ट दिली, हे आमचे काल लिस्ट सामन्यामधून मंजूर झालेली आहे. चिंतेताईंची पण लिस्ट आहे यामध्ये, महिला आघाडीची. त्यामुळं आपल्याकडे या सर्व गोष्टी बघून काटेकोरपणे आम्ही जे बसतो, आमची जी कोर कमिटी आहे, ती कोर कमिटी सुद्धा याच्यावरती सजेशन देते आणि आम्ही सर्व ते त्या ठिकाणी करतो. काका, आता 22 उद्या त्यांचा मेळावा होत आहे, त्यानंतर तुमचा निर्धार मेळावा वगैरे आयोजन होणार आहे का, त्यांना उत्तर देण्यासाठी वरिष्ठ नेते वगैरे उत्तर देण्याची गरज नाही, परंतु पक्षाचे जे काही भविष्याची काही वाटचाल आहे त्यासाठी आपल्याला विनंती केली जाईल, निमंत्रण केलं जाईल. त्यांना उत्तर देण्याची गरज नाही, कारण त्यांना उत्तर द्यायचे पक्ष वाढण्यासाठी मेळावा वगैरे असं काही नवीन ते होणारच. मी काय म्हटलं तुम्हाला, मी पक्षाच्या भवितव्यासाठी आम्हाला जे जे काही करायचं आहे ते आम्ही ठरवणे, आम्ही तुमच्याकडे येऊ. पण तुम्ही खऱ्या अर्थाने आरसात जनतेपर्यंत तुम्ही पोहोचणार आम्हाला, आणि ते पोहोच आम्ही करू. ते गणेश नायकांना शह देण्यासाठी कुठेतरी हा उद्याचा मेळावा असणार आहे. त्यामुळे गणेश नायकांना कमजोर करत आहे. गणेश नायकांच्या ठाण्यामध्ये एंट्री करतात, त्यानुसार आता 19 जणांना नवी मुंबईमध्ये एंट्री करावी लागते. आम्हाला पुढे कोण किती ताकदवान आहे, कमजोर आहे, आम्हाला काही मोजायचं कारण नाही. आम्ही या नवी मुंबईमध्ये लोकांपर्यंत पोहोचू, लोक आम्हाला आशीर्वाद देतील, हा विश्वास आमच्यामध्ये आहे. रस्तिकेच दिसून येते. मुलांमध्ये देखील रस्तिकेच, युतीमध्ये तिकडे आपण कशाला बघायचं, हे चांगलं आहे ना हो. म्हणून तुम्हाला मी मगाशी म्हटलं की तुम्ही आम्हाला कमजोर समजू नका. आम्ही म्हणत नाही आम्हाला हलक्यात घेऊ नका म्हणून, ते वाक्य नाही, आम्हाला कमजोर समजू नका. आम्ही प्रयत्नवादी आहोत, आम्ही कष्टकरी आहोत, आम्ही साधे राहणारे आहोत, पण आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. मडवी साहेबांना पण थोडंसं आम्हाला एक मिनिट तुम्ही विचारा त्याला प्रश्न, स्पेसिफिक विचारा ना. मडवी साहेब, जरा एक अभिनंदन. नवी मुंबईची शिवसेना गेल्या काय म्हणजे शिवसेना आक्रमक दिसताना दिसत नाही, आक्रमक आंदोलन होत नाही, आक्रमक प्रश्न विचारले जात नाही, आक्रमक पाठपुरावा केला जात नाही. तर त्याच्यासाठी आता तुम्ही संपर्क प्रमुख म्हणून काय पोस्ट करणार आहात? नक्कीच पहिल्यांदा मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या ठिकाणी धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सला सर्वजण उपस्थित राहणार. ज्या वेळेस पक्ष प्रत्येक कार्यकर्त्यावर ज्यावेळी जिम्मेदारी देतो, ती जिम्मेदारी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे निभवण्याचा आमचा प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी आमचा कल असतो आणि आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि प्रयत्न करून या ठिकाणी ही लिस्ट दाखवायचं एकच कारण आहे की कुठेतरी नवी मुंबईच्या आमच्या पत्रकार बंधूंचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. आमच्याकडे भरपूर पदाधिकारी आहेत. हे पदाधिकारी डिक्लेअर झाल्याच्या नंतर पण तुम्हाला सांगतो, आमच्याकडे लाईन लागलेली की आम्हाला पद का देत नाही, आम्हाला काम करायची इच्छा आहे. आता जे आमच्याकडे जे राहिलेले आहेत ना, ते ठाकरे परिवारावर, मातोश्रीवर आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारा हा शिवसैनिक उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंबरोबर उभा आहे. जे कोणी जे गेलेत ना, त्यांना ना नेत्याशी देणे घेणं आहे, ना शिंदे साहेबांशी देणे घेणं आहे, ना पक्षाशी देणे घेणं आहे. त्यांना फक्त लक्ष्मी दर्शनची फक्त त्यांना आवड आहे. लक्ष्मी दर्शनासाठी त्या ठिकाणी गेलाय. ज्यावेळेस आमच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी हे सर्व दिल्याच्या नंतरही ही लोक कुठलीही निष्ठा न बाळगता फक्त आणि फक्त जी गेल्यात ती कुठल्याही पक्षावर निष्ठा न ठेवता, शिंदे साहेबांवर निष्ठा न ठेवता, कोणावर निष्ठा न ठेवता फक्त आणि फक्त लक्ष्मी दर्शनासाठी गेलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये शिवसेना पार्टी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या नवी मुंबईमध्ये एक नंबरला असेल, अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी रणनीती आखतोय आणि पुढेही त्या पद्धतीने आम्ही काम करणार. आम्हाला कोणाला कमी समजायची जरूर नाही आहे. तुम्ही जे काय आम्हाला प्रश्न विचारले त्यांचा लुकआउट आहे. मला आज सांगा, जर या महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्षापूर्वी जो खोके प्रकार या ठिकाणी आल्याच्या नंतर लोकशाही संपायला आली त्या खोक्यामुळे, आणि आता ही जे काही जे चालले आहेत हे खोक्यामुळे चाललेले आहेत. तर मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की अशाच पद्धतीने जर होत राहिलं तर भविष्यामध्ये या देशाची, या महाराष्ट्राची लोकशाही संपेल. संपायतल्या जमात आहे. आणि तुम्ही सांगितलं तिथे नवी मुंबईमध्ये आजही शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष एक नंबरला आहे.
जर आताही त्यांच्यात जर हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर इलेक्शन घेऊन दाखवावी. त्यावेळी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष काय आहे ते त्यांना समोर दिसेल. महाविकास आघाडी काय ते त्यांना त्या ठिकाणी कळेल. पण बॅलेट पेपरवर इलेक्शन न घेता एक छोटंसं उदाहरण देतो. ज्या अजित पवार साहेबांचा रायगडमध्ये एक खासदार निवडून येतो आणि महाराष्ट्रात विधानसभेला 41 आमदार येत आहेत, हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की काय झालेलं आहे सगळं. त्यामुळे आमची या ठिकाणी आताही इलेक्शन कमिशनर, सेंट्रल, महाराष्ट्र कमिशनर, आपण बॅलेट पेपरने इलेक्शन घेतल्याच्या नंतर कधीही इलेक्शन घ्या, पुऱ्या महाराष्ट्रात या नवी मुंबईमध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एक नंबरला असेल. आपण पत्रकार त्या ठिकाणी बघणार आहोत. पण त्याच्यात हिंमत नाहीये बॅलेट पेपरने इलेक्शन घेण्याची. आणि राहिलं, मी तुम्हाला आपल्याला एवढं सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून, आज मला दुर्दैवाने या ठिकाणी सांगतो की हे जे 6-7 नगरसेवक जी चालले आहेत हे लक्ष्मी दर्शन घेऊन चाललेले आहेत. आणि पत्रकारांनी, आमच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार बंधू यांनी खरी बातमी दिल्याच्या नंतर त्यांनाही 50-50 लाखाच्या या ठिकाणी नोटीस येत आहेत की तुम्ही चुकीचं काहीतरी देत आहेत. म्हणजे ही लोकशाही राहिली का? तर खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक विठ्ठल मोरे साहेब आहेत, ज्येष्ठ आहेत. आम्ही त्यांच्या आधिपत्याखाली सर्व जे निष्ठावंत शिवसैनिक आहोत ते आम्ही या ठिकाणी काम करतोय. आणि पुढे या ठिकाणी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आम्हाला या ठिकाणी बघायचं आहे की ज्या पद्धतीनं उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंना त्या पदावरून उतरवलेलं आहे त्या पदावर आम्हाला त्यांना पुन्हा बघायचं असल्या कारणानं आम्ही या ठिकाणी जीवाचं रान करून या ठिकाणी नवी मुंबईमध्ये शिवसेना पक्ष उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी आम्ही वाढवणार. त्यासाठी तुमची आम्हाला साथ हवी आहे आणि ती साथ मिळेल याची पूर्ण आम्हाला खात्री आहे. 25 ओके, माझ्या बोलण्यामध्ये थोडंसं पत्रकार बंधू कधी कधी पकडतात, होऊ शकतो 25 असेल, एखाद्या वेळेस त्यांनी टोटल सांगितले असेल 25 जेवढ्या. नाही तसं नाही. नाही मग याच्यावरून तुम्ही समजून जायचं की आजची परिस्थिती काय आहे. नाही, होऊ शकतो 50 फिगर काहीतरी आहे. 50 फिगर आहे. आणि खोक्यामुळे या महाराष्ट्राचं, या देशाचं या ठिकाणी जे काय चाललंय ते खूप येणाऱ्या भविष्यामध्ये शेतकरी, आमच्या महिला भगिनी, युवक वर्ग, नोकऱ्या नाही आहे, याचं कामधंदे नाही, महिला सुरक्षित नाही आहेत, शिक्षणाचे 12 वाजलेले आहेत, आरोग्याचे 12 वाजलेले आहेत. कारण ह्या ठिकाणी याच्यावर लक्ष न देता फक्त खोके द्यायचे आणि कुठेतरी दुसऱ्या पक्षाच्या लोकांना जे कोणी विकले जातात त्यांना विकत घ्यायचे, हाच कार्यक्रम आहे. साहेब, आम्ही आरोप करत नाही मनोज भाऊ. तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्हाला बातम्या मिळालेल्या आहेत, आम्हाला तुमच्याच माध्यमातून बातम्या मिळालेल्या आहेत आणि त्याच बातम्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतोय आणि तुम्हाला वस्तुस्थिती माहिती आहे. आक्रमक दिसत नाही गेल्या काही दिवसापासून, काय पुश करणार आहात की नाही प्रत्येक प्रश्नावर? आता विरोधी पक्षाला आहे की नाही थोडासा प्रश्न पडायला लागला. एवढ्या आंदोलन दिसत नाहीत, प्रश्न घेतले जात नाहीत, काय म्हणता? पेटताना दिसते ना आमचे ओके ओके. ह्या नवी मुंबईला वाटते दोघं सत्तेमध्ये आहेत, दोघं सत्ता आणि विरोधात म्हणूनच लढत आहेत. बाकी म्हणजे भाजप आणि शिवसेना ह्या दोघांमध्येच लढाई सुरू आहे. एकमेकांचे घोटाळे पण काढतायत, एकमेकांची वावा पण करतायत, तुम्ही कुठेच दिसत नाही. तुम्हाला लोकांनी मतदान का करावं हा प्रश्न. आम्हाला मतदान याच्यासाठीच करावं की आम्ही उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून काम करत असताना आपण या ठिकाणी कोरोनामध्ये पाहिलाय त्या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने काम केलंय. पुढे भविष्यामध्ये तुम्ही जिथं आम्हाला आक्रमक व्हायचं आहे तिथे आक्रमक आम्ही होणार आणि येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला काही दिवसामध्ये कळणार की शिवसेना पूर्वी जशा पद्धतीने होती तशाच पद्धतीने या ठिकाणी काम करणार. आता ते दोघांचे एकमेकाचे जे घोटाळे बाहेर काढतात का काढतायत आम्ही या ठिकाणी बघतोय. सगळे कायदे आम्हाला बघून आम्ही जिथे आक्रमक व्हायचं तिथे नक्कीच आक्रमक होऊ आणि नुसता आक्रमक होऊन चालणार नाही. तर ज्या ज्या ठिकाणी टेक्निकल जिथे काय असेल त्या ठिकाणी आम्ही आदरणीय विठ्ठल मोरे साहेब, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आमचे नेते, शिवसेना नेते, आदरणीय माजी खासदार राजेंद्र विचार साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी काम करून या ठिकाणी या नवी मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उभारी घेऊन देणार. आणि त्या उभारी घेत असताना आम्हाला तुमच्या पत्रकार बंधूंची या ठिकाणी साथ हवी आहे आणि साथ मिळेल याचं एकमेव कारण. आणि या महाराष्ट्रासाठी, या मराठी माणसासाठी, या महाराष्ट्रात कोण पक्ष या ठिकाणी
सर्वांना एकत्र घेऊन चालतोय ते आपल्यालाही ठाऊक आहे. म्हणून येणाऱ्या भविष्यामध्ये मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी, युवकांना रोजगार मिळण्यासाठी आणि त्याचबरोबर आमच्या ज्या महिला वगैरे आहेत यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्हाला पत्रकार बंधूंचाही या ठिकाणी सहकार्य मिळेल याची कोणतीही आम्हाला शंका नाहीये. आणि आम्हाला तुम्ही साथ द्याल. आम्हाला साथ देण्यापेक्षा या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला वाचवण्यासाठी आपण साथ द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. 1-2 मिनिटं आपण जे आम्हाला निनाळे प्रश्न विचारता यामध्ये शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नवी मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अधिक बलवान व्हावा ही आपली प्रामाणिक इच्छा दिसते आणि तुमचंही मार्गदर्शन आम्हाला काही वेळा मिळतं. भविष्यामध्ये ह्या सर्व गोष्टी घेऊन आम्ही ज्या ज्या जनतेच्या गोष्टी आज मिळणं आवश्यक आहे किंवा त्यांना ज्या ज्या गोष्टीची अडचण आहे त्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आंदोलनाच्या भूमिकेतून जनतेला न्याय मिळवून देईल ही भूमिका आमची नक्की असेल. भूमिका मांडताय आपले जिल्हा प्रमुख काय भूमिका मांडणार की नाही? मांडतील. कसं आहे त्यांना संधी मिळणार आहे की नाही? जरूर मिळेल ना. बोलते ना जिल्हा प्रमुख पण. कोल्हापूरमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शिवसेना रस्त्यावर कुठली जे विषय आपले असतील महापालिके कमिशनरला भेटून त्याच कारणामुळे नगरसेवक गेलेले आहेत. त्या गोष्टीची कामं होत नाही. त्याच कारणामुळे आम्ही कशामध्ये आंदोलन करायचं, काय करायचं आणि शिवसेना स्टँड करणार. मला सांगा, आता काका उपनेते आले, अशा दोघांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला आता काम करायचं आहे. पुढे कसं काम करता येईल? काका उपनेते, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, राजकीय रणनीती कशी असेल? त्यांच्याच मार्गदर्शनाने आम्हाला काम करायचं आहे. समजलं का? ते मार्गदर्शन त्याच पद्धतीने आम्हाला काम करायचं. शिवसेनेमध्ये ही शिस्त आहे. उपनेते, संपर्क प्रमुख काम करून द्या. का करून देणार? करणार, करून देणार. तुम्हाला उद्धव साहेबांची मीटिंग देतो मी. तुम्ही जसं म्हणालात की ओके आमदार जसे गेले नगरसेवक देखील गेले, नेमके सांगाल का? थोडक्यात सांगा काय वाटतं, किती अमाऊंट काय असं चर्चा तर आहे त्यांनी अधिकृत सांगितलं नाही. अमाऊंट सांगता येणार नाही. मात्र जे काही दिसते बघा, परवा हे गेलेल्यापैकी सोमनाथ भास्कर यांनी फेसबुकवरती एक पोस्ट टाकली की मातोश्री आमची चूक झाली, आम्हाला माफ करा. तर आगरी समाजाच्या एका युवकाने त्यामध्ये त्याला उत्तर दिलं की भाई 1.5 कोटीसाठी तुझं भविष्य खराब करू नकोस. 1.5 कोटीसाठी तुझं भविष्य खराब करू नकोस. हे फेसबुकवर आहे. लक्षात आलं का? याचा अर्थ काय? त्या लहान मुलाला किंवा त्या तरुण मुलाला समजतंय की सोमनाथचं भविष्य पक्ष जपतोय. त्याला महानगर प्रमुख केला आम्ही. अनेक लोकांची संमती नव्हती, परंतु आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्धव साहेबांकडून संमती मिळवली. त्याच्या मागच्या भूतकाळी तरुण मुलगा आहे. पुढे एक तरुण नेतृत्व तयार होईल. आम्ही आमच्यासाठी बसलो नाही. म्हणून आज आमचे जे आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे शिवसेना प्रमुखांपासून काय परंपरा चालत आलेली आहे. आणि आज मी तर 74 वर्षाचा माणूस आहे. हो, तुम्हाला मी तरुण वाटत नसेल तर मी काम नाही करणार. हा, नाहीतर हे राहण्याचं कारण काय? आपले जे उर्वरित बाकीचे जे आहेत नगरसेवक जे आता शिवसेनेमध्ये त्यांच्याशी पण त्यांनी संपर्क केला असेल ना? एक नगरसेवक आहेत नाही काय? काय म्हणजे किती वाटत झालं असेल काय असं जरा 2 वेळी बोललं तर जरा सांगून टाका, सांगून आकडा किती होते त्याच्यामध्ये. हा प्रश्न पत्रकारांनी शोध घ्यायला पाहिजे. नाही म्हणजे तरी गोलमजी त्या खोक्यांवर किती झिरो असते ते आम्हाला माहित नाही ना. की आम्ही खोके घेतले नाही आहेत, त्याच्यावर आम्हाला झिरो सांगता येणार नाही. नाही बघा,
तुम्हाला आपण कधी खोके घेतलेच नाही तर झिरो किती असतील माहितीच नाही ना आमच्या लोकांना. आम्ही त्यांची फिगर सांगायला घाबरणार नाही, परंतु त्या व्यवहारात आम्ही नाहीये, त्यामुळे आम्हाला जे माहिती नाही. मात्र हे सर्व नाही विचारलं नाही, विचारायला कोण आलंच नाही जवळ. विकासला म्हणतात. तर म्हणून किती काहीतरी त्यांनी केलेलं आहे. कारण ही मंडळी ज्या पद्धतीने वागतायत ते आपल्याला त्याच्यावरून दिसतं चित्र. खोके जर तुम्हाला इतके प्रिय असतील तर त्यावेळेला जायचं होतं ना. आता तुम्ही का थांबला 2.5-3 वर्ष? आणि त्या दिवशी अहो उद्धव ऍडव्हान्स घेऊन उद्धव साहेबांकडे आला तुम्ही. किती वाईट माणसं आहेत. तुम्हाला सर्व ते माहिती आहे. तुम्ही एकच तुम्हाला मी सांगतो, या पत्रकार परिषदेचा आम्हाला जो मेसेज मिळाला तो असा आहे की आम्ही सर्वांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून रस्त्यावर आंदोलन करावं आणि नवी मुंबईचे प्रश्न सोडवावेत. हा तुमचा उद्देश. आम्ही तो शिरसावध्य मानू आणि भविष्यात काम करू. सर, एकनाथ शिंदेना भाजप अडचणीत आणलंय. काल टीव्ही9चा बाईट देताना त्यांची अवस्था बघितली आपण. तर ते जे नगरसेवक चालले त्याला सल्ला दिला भविष्यात एकनाथ शिंदे सल्ला दिला आम्ही. भविष्यात धोक्यामध्ये अशा लोकांना अहो भविष्य हे उद्धव साहेबांकडे घेऊन गेले त्यांना गुढी पाडव्याच्या दिवशी. सगळ्या यांना विचारा, त्यांच्याकडे पण सही घ्यायला गेलो मी स्वतः. 7च्या 7 नगरसेवकांच्या सह्या घेतल्या. संध्याकाळी लोक मिरवणुकीत होते गुढीपाडव्याच्या. मी सह्या घेत होतो, सगळ्यांना घेऊन गेलो तिथे. ते त्यांनी प्लॅन बनवला होता, विठ्ठल मोरेला बदनाम करूया, विठ्ठल मोरेला बीजेपी पाठवूया. जसं विनय बोलले ना, आता मी जनता दरबारात गेलो, लपून थोडं गेलोय. नाईक साहेबांचं घर मला माहिती नाही, ऑफिस माहिती नाही, पण मला तसं नाही करायचं. तर ते ज्या पद्धतीने गेले उद्धव साहेबांनी त्यांना सांगितलं सर्व, आणि आम्ही त्यांना माहिती देण्यापेक्षा उद्धव साहेबांकडे इतंभूत माहिती होती. तुमच्या उपस्थितीत करू. शिवसेना लढणार वर झाला. आता शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमचे जे पदाधिकारी डिक्लेअर केले ते उद्यापासून रस्त्यावर दिसतील का? म्हणजे आंदोलन करताना या उद्देशाने बोलतो. आंदोलनाच्या भूमिकेतूनच आम्ही पुढे जाणार आहोत, जी शिवसेनेची परंपरा आहे. जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार. बघा मी तुम्हाला सांगतो, आठवड्याभरात आम्ही तुमच्याकडे येऊ. त्याच्या अगोदर आम्ही माननीय कमिशनरला एक पत्र देऊ. ते मोठं आंदोलन असेल, कारण महापालिका नवी मुंबईच्या जनतेची खूप गळचेपी करून पैसे वसूल करते. तो एक विषय आहे, तो सांगणार तुम्हाला, आज नाही सांगणार. पहिलं माननीय आयुक्तांना पत्र देणार, तो माझ्याकडे विषय आहे. खूप मोठ्या प्रमाणावरती पैसे वसुली झालेले आहे, तुम्ही ते मान्य करा. पक्ष उभारी घेत बरोबर आहे. इथं त्यांच्यावर कारवाई केली जाते अशा मुद्दे घेणार तोही मुद्दा, तोही मुद्दा घेणार, सर्व मुद्दे घेणार. अहो आमच्याकडे बघा ना, आहेत ना सर्व मंडळी, ज्यांची गरजेची मोठी घर आहेत ना ती सर्व मंडळी आमच्यावर आहे.